नमस्कार. आज आपण दोन अत्यंत सामर्थ्यवान राशींविषयी जाणून घेणार आहोत. मकर आणि सिंह राशी. एका बाजूला शिस्त, संयम आणि जबाबदारीचं प्रतीक असलेली मकर रास, तर दुसऱ्या बाजूला गौरव, नेतृत्व आणि आत्मविश्वासाचं मूर्तिमंत रूप असलेली सिंह रास. दोघेही स्वभावाने मजबूत, दोघांनाही नियंत्रण हवं असतं. पण काय होतं जेव्हा या दोन राशींची भेट होते? त्यांचं नातं चमकदार ठरतं का? या राशींची लोक एकमेकांना किती सांभाळून घेतात की दोघांच्या अहंकाराची टक्कर होते? याचं सखोल विश्लेषण आपण या भागात पाहणार आहोत. आणि लक्षात ठेवा, हे फक्त ज्योतिष नाही, हा व्हिडिओ आहे आपल्या जीवनाचा आरसा, जिथे तुम्हाला स्वतःचा आणि आपल्या जोडीदाराचा खरा चेहरा दिसेल. मकर आणि सिंह राशींचं मूलभूत स्वरूप. मकर राशी पृथ्वी तत्वाची रास. शनी ग्रहाचा प्रभाव म्हणजेच संयम, जबाबदारी आणि दीर्घकालीन दृष्टिकोन. मकर राशीची व्यक्ती स्थिर विचारांची असते, भावनांपेक्षा व्यवहाराला महत्त्व देते. त्यांना प्रत्येक गोष्ट नियोजनानुसार व्हावी असं वाटतं आणि त्यांचा फोकस नेहमी करिअर आणि प्रतिष्ठेवर असतो. सिंह राशी अग्नी तत्वाची रास. सूर्य ग्रहाचा प्रभाव म्हणजेच आत्मविश्वास, गर्व आणि उदारता. सिंह राशीचे लोक यांना प्रकाशात राहायला आवडतात. स्वतःचं अस्तित्व दाखवणं त्यांना जास्त आवडतं. ते नात्यांमध्ये उबदार असतात, पण स्वाभिमानाला धक्का बसला की दूर जातात. त्यामुळे मकर आणि सिंह राशीचे लोक दोघेही नेतृत्व करणारे आहेत, एक व्यवहाराने, दुसरा तेजाने. पण जर या दोघांनी एकमेकांना समजून घेतले तर ते एकमेकांना शिखरावर पोहोचवू शकतात. प्रेमसंबंधातील जुळवाजुळव. मकर राशीच्या लोकांना प्रेमात स्थैर्य आणि विश्वास हवे असतात. त्यांना घाई न करता विचारपूर्वक केलेलं प्रेम जास्त भावतं. सिंह राशीच्या लोकांना मात्र भावनांचा उत्सव हवा असतो. त्यांना कौतुक, लक्ष आणि प्रेमाची ऊब हवी असते. उदाहरण, एका मकर मुलीला सिंह प्रियकर असेल तर तो तिला सतत तू माझी राणी आहेस असं म्हणेल, पण ती म्हणेल माझं आयुष्य फक्त गोड बोलण्यात नाही, प्रत्यक्ष कृतीत असावं असं मला वाटतं. इथेच संघर्ष होतो. एकाला शब्दांनी प्रेम दाखवायचं तर दुसऱ्याला कृतीतून. पण जर सिंह राशीच्या लोकांनी थोडं संयम शिकलं आणि मकर राशीच्या लोकांनी थोडं खुलं व्हायला शिकलं तर हे नातं अतिशय सुंदर होऊ शकतं. वैवाहिक जीवन आणि भागीदारी. मकर आणि सिंह राशी जोडी विवाहात सुरुवातीला संघर्ष करते, कारण दोघांनाही अधिकार आणि नेतृत्व हवं असतं. सिंह पतीला वाटतं माझं म्हणणं शेवटचं असावं, तर मकर पत्नी विचार करते मी वास्तव बघते, निर्णय मी घेईन. पण जर हे दोघे एकमेकांचा आदर शिकले तर त्यांचं लग्न राजघराण्यासारखं दिसतं, दृढ, जबाबदार आणि जगाला प्रेरणा देणारं. गुपित म्हणजे एकच, मकर राशीच्या लोकांनी थोडं भावनिक व्हावं आणि राशीच्या लोकांनी थोडं स्थिर राहावं. आर्थिक स्थिती आणि करिअर. ही जोडी आर्थिकदृष्ट्या अत्यंत मजबूत असते. मकर राशीच्या लोकांचं नियोजन आणि सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास, हे दोघे एकत्र आल्यावर अविश्वसनीय यश मिळवतात. उदाहरण, एका कंपनीत मकर राशीचा माणूस CEO असेल आणि सिंह राशीचा माणूस मार्केटिंग हेड असतील तर कंपनीचं नाव जगभर गाजवेल. मकर आकड्यांवर काम करेल, सिंह लोकांच्या मनावर. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ही जोडी पॉवर कपल ठरते. फक्त अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. भावनिक आणि मानसिक समज. मकर राशीच्या लोकांना भावनांची भाषा समजायला वेळ लागतो, तर सिंह ती जगतो. सिंह व्यक्ती स्वतःच्या मनातलं लगेच बोलते. मकर व्यक्ती मात्र विचार करतो, विश्लेषण करतो, मग बोलतो. उदाहरण, सिंह म्हणेल मला तुझं प्रेम हवंय आत्ताच. मकर म्हणेल सगळं योग्य वेळेला होईल. हा फरक त्यांच्या मनात तणाव आणतो. पण जर दोघांनीच संवाद ठेवला तर हेच नातं आयुष्यभरासाठी शांततेचं प्रतीक बनतं. नातं टिकवण्यासाठी उपाय आणि मंत्र. उपाय. शनिवारच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी शनिदेवाला तेल अर्पण करा. सिंह राशींनी रविवारी सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम वृणी सूर्याय नमः हा मंत्र जपा. दोघांनी मिळून प्रत्येक पौर्णिमेला दीपदान केल्यास नात्यात ऊर्जा वाढते. संवाद ठेवणे ही सर्वात मोठी साधना आहे. प्रेरणादायी मंत्र.
अहंकाराने नाही, आदराने नातं जपा. सत्ता नाही, समजून घेणं हेच प्रेमाचं रूप आहे. संघर्ष आणि त्यावर उपाय. मकर आणि सिंह राशींच्या जोडीमध्ये संघर्ष इगो मुळेच होतो. सिंह राशीला वाटतं की मकर थंड आहे, तर मकर राशीला वाटतं सिंह अतिआडंबर दाखवतो. उदाहरण, सिंह राशीचा व्यक्ती म्हणेल माझ्या यशाचं कौतुक तरी कर. मकर राशीचा व्यक्ती म्हणेल काम शब्दांपेक्षा मोठं असतं. यावर उपाय म्हणजे एकमेकाला मान द्या, स्वतःचा अभिमान बाजूला ठेवा. त्यामुळे नातं मजबूत होतं आणि आयुष्याचं संतुलन टिकून राहतं. जीवन सुधारण्यासाठी खास उपाय. दर शनिवार मकर राशीच्या लोकांनी काळ्या उंदराला अन्न द्यावं. सिंह राशीच्या लोकांनी रोज सकाळी आरशात स्वतःकडे पाहून मी योग्य आहे, मी पुरेसा आहे असं म्हणावं. दोघांनी मिळून ओम नमः शिवाय हा मंत्र जपल्यास ग्रहसंतुलन स्थिर होतं. घरात पिवळ आणि राखाडी या रंगांचा वापर केल्यास ऊर्जा संतुलित राहते. मित्रांनो, मकर राशी आणि सिंह राशी दोन वेगळ्या दिशांतील आत्मे, पण एकाच ध्येयाचे प्रवासी. एक स्थिरता शिकवतो, दुसरा प्रकाश. जर हे दोघं एकत्र आले तर आयुष्य एक महान कथा बनतं, जिथे संघर्षही गौरव बनतो. नातं टिकवण्यासाठी मोठी जादू हवी नसते, फक्त थोडं संयम, थोडं प्रेम आणि भरपूर समजूत हवी असते. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ज्योतिष सांगतं जे नातं नियतीने घडवलंय ते कोणत्याही अशुभ ग्रहाला तोडता येत नाही. या व्हिडिओ मधली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमची रास लिहा आणि तुमचा अनुभव सुद्धा, आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.